आनंदी वाटावं यासाठी कितीतरी अशा गोष्टी आहेत त्या आपण नेमानं करतो का? कितीतरी म्हणजे कोणत्या रे? खाणं आणि झोपा काढणं का? नाही, असं एकमेकांचा हात धरून नजरेत नजर गुंतवून बघत राहणं. आत्ताच बघ ना, तुला शॉपिंगला जाऊ म्हटलं तर नाखुश आणि नाही म्हटलं तरी पण माझीच चुकी. फोन करता येत नव्हता हिला. ईमेल SMS काहीच नाही. असं जर वागायला लागली मीना ना तर दुसरा सेक्रेटरी शोधावी लागेल. हॅलो मीना, अगं आहेस कुठे तू? आज इम्पॉर्टंट मीटिंग होती आणि तू गैरहजर. तुझ्याकडनं ही अशी अपेक्षा नव्हती. हॅलो, काय झालंय? काय? काल रात्री आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. हे बघ, तू आधी रडणं बंद कर. मला नीट सांग काय झालंय. हार्ट अटॅक? बायपास सर्जरी करावी लागेल? ओके ओके ओके, तू शांत हो. हे बघ, आपण लोन मंजूर करून घेऊ. हो, तू आधी शांत हो पाहू. बरं, पण तू 8 दिवसांनी ऑफिसला आलीस तर? अगं, दिवसाची नर्स ठेवून घेऊ. कोणी नातेवाईक नाही आहेत का? ओके ओके ओके, कूल. हे बघ, मी ऑफिसमधनं निघून मग डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये येते. ठीक आहे, तू शांत राहा. हो हो, तू काळजी नको करूस. शांत डोक्याने सगळी व्यवस्था केली पाहिजे. ओके ओके, बाय, टेक केअर. चंदेरी वाळूत बांबूच्या बनात येना सखे ग साजणी ये. आता काय झालं वनिता? बाम आणलाय, चोळून घ्या. वाईट जीवाला बरं वाटेल बघा. नको आहे ग मला. तुझं काम आवर आणि झोप जा. साहेब, तुम्हीच चोळून द्या. तुमचं ऐकतील ते. बघितलंस ना कसली आगाऊ आहे भवानी. पण काय करणार, अडला हरी गाढवाचे पाय धरी. अगं असं का म्हणतेस? किती काळजीने बोलत होती ती. मीच लावतो तुला बाम. रवी, अरे बाम लावून शांतपणे झोपून कसं चालेल? या प्रोडक्ट्सच्या एक्सपोर्टसाठी मार्केटिंग, सेल्स, क्वालिटी कंट्रोल सगळ्यांची मीटिंग घेतलीये. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे. पुढच्या आठवड्यात CEO येणार आहेत. त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन करायचंय आणि परदेशी क्लायंट्स बरोबर मीटिंग होईल. त्यानंतर खचून काम आहे रे. कामाला तर तू वाघेणेस, मग घाबरण्यासारखं काय? हो, पण चांगलं काम करणारी माणसं नाहीयेत बरोबर. ती मीना माझी सेक्रेटरी, हा, तिचं काय? ती रजेवर आहे. तिच्या आईची बायपास सर्जरी करावी लागणार आहे.
बॉसना नेमकं याच वेळेला US ला जावं लागतं आणि पुरुष सहकाऱ्यांचा जास्तीत जास्त असहकार असतो. तू बोलली असेल त्यांना काहीतरी. आता टिवल्या बावल्या करत वेळ काढणाऱ्या कामचोर लोकांना बोलायचं नाही तर काय पूजा करायची? लले एक सांगू का, माणूस जसजसा मोठा होत जातो ना तसतसा त्यांनी एक मंत्र जपायचा असतो. सांग बाबा तुझा मंत्र, बघूया काही उपयोग होतो का. तो माझा मंत्र नाहीये, माझ्या आईचा गुरु मंत्र येतो. त्यांचा मंत्र? पण या कॉर्पोरेट जगात त्यांचे घरगुती मंत्र काय उपयोगाचे? हे काय पापड लोणची भरतकाम वगैरे सारखी कामं थोडीच आहेत, सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत. ललिता, आईनं खूप जग पाहिले, लोकांशी कसं वागावं याचं भान तिने अनुभवातनं. आई नंतर निवृत्त झाली आणि निवृत्त झाली तरी गरीब मुलांना शिकवत राहिली. आता आपलं असं मोठं घर आहे तर असं वाटतं की आई बाबांनी इथे येऊन 4 दिवस राहावं, विश्रांती घ्यावी. आणि तसं मी तिला बोललोय. परवा तिचा फोन आला होता ना तेव्हा. आता या गडबडीच्या दिवसात माझ्याकडून त्यांचं काही नीट व्हायचं नाही. तुला माहितीये मला श्वास घ्यायला फुरसत नाही. एकतर घरात इंटिरियरचं काम चालू आहे, माझ्यावर प्रोजेक्टची एवढी जबाबदारी आहे. ह्या सगळ्यामध्ये आईला हवं नको बघायचं, शॉपिंगला न्यायचं, मुंबई दाखवायची, हे सगळं काही जमणार नाही रे. नाराज होतील त्या. लले, आई खूप साधी आहे, तिचा कसल्याही अपेक्षा नसतात आणि ती लगेच ऍडजस्ट होते. आणि तसंही आपल्याकडे एका रूमचं इंटेरियर झालंय ना, तिथंच तिची व्यवस्था करू. मग हाय काय आणि नाही काय. रवी, थोड्या दिवसांनी बोलवलं तर नाही, म्हणजे तोपर्यंत माझी कामाची गडबड संपेल, घरही नीटनेटकं लागेल. तुझ्या कामाची गडबड कधी संपणार आहे का? त्याची चढतीच कमान असणार आहे. आणि तसाही तिला आदर्श शिक्षिका पुरस्कार घोषित झालाय आणि तो समारंभही मुंबईत आहे. तेव्हा मी तिला सांगून टाकले की तू आधी 8 दिवस आहे आणि समारंभ संपल्यानंतरही राहा. कधी यायच्या आहेत? अजून तरी ठरलेलं नाहीये. आतल्या गाठीच्या दिसतायत. रवी जवळ माझ्या चुगल्या करत बसल्या नाहीत म्हणजे मिळवलं. त्या जयंतीच्या सासूने नाही असं बोलून बोलून जयंती आणि तिच्या नवऱ्यात भांडणं लावून दिली. त्यांच्या जेवणाची काही खास सोय करावी लागेल का? म्हणजे पथ्य पाण्याचं काही विशेष? लले, अगं आईचं अजून यायचं काहीच ठरलेलं नाहीये आणि तू इतकं काय टेन्शन घेतीयस? चेहरा बघ किती थकलेला वाटतोय. चल जेवून घेऊया आणि झोपूया. सकाळी मी तुला लवकर उठवतो आणि मग तुझा तो प्रोजेक्ट आहे ना त्याच्या ब्ल्यू प्रिंट काढण्यासाठी मी मदत करेन. ओके? चल. मॅडम, आता काय हवंय वनिता? मॅडम चपात्या झाल्यात, गरम आहेत, तोवर जेवून घ्या. अगं वनिता, तू कशाला जागत बसलीयस? पोळ्या केल्यात ना? हा, मग आम्ही घेऊ वाढून. दादा, तुम्ही दोघं बी दमून थकून भागून येता. ताज्या जेवणाचं 2 घास पोटात जायला नका का? घरधनी आणि घरधनींना सुखा समाधानाने जेवल्यावर घर कसं हसत खेळत असतं बघा. वनिता, सॉलिड तत्वज्ञान आहे तुझं. म्हणजे काय जी? काही नाही, साहेब म्हणाले तू खूप हुशार आहेस, जा आता. या. कसली आगाऊ आहे महामाया. पण तरीही डोक्यावर बर्फ, जिभेवर खडी साखर, हो ना? लई हुशार आहे पोरगी. चल. चल. आई. हॅलो आई, अगं इतक्या रात्री फोन केलास? सगळं ठीक आहे ना? काय उद्या येतेस? अच्छा, आणते आहे का सोबत? चला, म्हणजे घरापर्यंत लिफ्ट मिळेल. हां, उद्या संध्याकाळपर्यंत पोचशील का? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. चला, आई येते आता उद्या. हो का? उद्या ऑफिसमधनं लवकर यायला हवं मग. बरं ठीक आहे, आता जेवून घेऊ. चल चल. अरे बापरे, 6 वाजलेत. सासूबाई यायच्यात म्हणून मी सगळं काम घरी आणलं आणि काम करता करता कधी झोप लागली तेच कळलं नाही. का मला एवढं थकायला होतंय? हा, कालच्या शॉपिंगमुळे दमायला होत असणार. काल रवीने पण हिऱ्याचा सेट एका फटक्यात घेऊन टाकला. पण चांगल्याच महाग आहेत म्हणा. चला, आईमुळे आपलं पण शॉपिंग होऊन गेलं. वनिता, ए वनिता. काय मॅडम? रवी कुठे गेलाय ग? आईसाहेब आल्यात ना व ते असणे ना, ते खाली गेलेत. आई साहेब आल्यात?
म्हणून राजेसाहेब काय खाली मुजरा करायला गेलेत वाटतं. आईसाहेब आल्यात म्हणजे आता रवी त्यांच्या मागे नाचणार आणि त्याचा काडीचाही उपयोग व्हायचा नाही. माझ्या ऑफिसच्या कामाचा, इंटिरियरच्या कामाचा सगळा बट्ट्या बोळ होणार आहे. आणि काय ग, हा बुके कोणी दिला? गुच्छ म्हणजे? बुके म्हणतात त्याला. रवी पण ना मला गुलाबाची फुलं आवडतात म्हणून त्यांनी ऑर्डर केली असणार. मॅडम, भाऊनीच हे गुच्छ मागवला बघा. आई साहेबांनी गुलाबाची फुलं लय आवडतात म्हणले. ते येलकम काय ते करतात ते भाऊनी सांगितले गुलाबाच्या फुलांनी आई साहेबांचा तर नवीन रूम सगळं सजवून काढायचं बघा. ओ आय सी. आई साहेबांसाठी खास वेलकम वाटतं. छान, जा जा ठेव त्यांच्या खोलीत ठेव. मॅडम, आता काय राहिलंय वनिता? नाही म्हणजे तुमच्या सासूबाई येणार आहेत. त्यांच्यासमोर कसं भरजारी साडी, भलं मोठं कुकू लावून आदबशीर मोरं व्हावं. नाही म्हणजे मोठ्या माणसांची खपामर्जी व्हाय ना ग. माझ्या सासूची येता जाता माझ्यावरती खपामर्जी व्हायची. काही खपामर्जी होत नाही. सासू म्हणजे काही वाघ आहे का की ती आल्यावर घाबरून पळापळ करायची? जा तू काम कर तुझं निमूट. दोघे मायले खालीच गप्पा मारत उभे आहेत वाटतं. आता प्रेमस्वरूप वात्सल्य सिंधू आई आली म्हटल्यावर रवी आपल्याला एक बायको आहे हे विसरणारच. या कामाच्या धावपळीत त्याचा काडीचाही उपयोग व्हायचा नाही मला. वनिता, अगं चहा केलास का? आईला एकदम गरमागरम चहा लागतो. अरे हो हो, एवढी घाई काय आहे? हा, जरा स्वस्त बैस ना, चहा काय होतच राहील रे. या मुंबईत सगळं स्वस्तपणे करत बसलं तर आटपलंच. कामावरून काढून टाकतील आणि स्वस्तपणे घरीच बसा म्हणतील. आई साहेब, तोंड पुसून घ्या थंड पाण्यानं. प्रवासाचा सगळा शीण जाईल बघा. बरं वाटेल. म्याच्या आणतेच. हे खूप छान केलंस बघ. थंड पाण्याने तोंड पुसल्यामुळे मला खूप बरं वाटतंय बघ. सुखीरा. नमस्कार करते आई. कसा झाला प्रवास? सुखाने संसार कर, दोघेही आनंदी. अगं, तुझा चेहरा एवढा ओढल्यासारखा का वाटतोय? काही होतंय का? नाही, काहीच नाही, मी ठीक आहे. कामाचं प्रेशर जरा जास्त आहे. हे काय, एवढं सामान कशासाठी आणलं? अगं, हे माझं स्वतःचं नाहीये. नाही, तेच म्हणते मी, कुणासाठी आणलंय? नाही म्हणजे कुणाकडे पोचतं करायचंय का? अगं, हा आपल्यासाठी खाऊ आणलाय. खाऊ? आमच्यासाठी एवढा गोणी भरून? अंत्या, आता सवडीने ये एकदा. हा हा, नाही नाही नाही, आई असताना तरी पत्त्याचा डाव नाही. हा हा, आणि येताना सुलभाला घेऊन या. ओके ओके, बाय बाय. अरे किती वेळ ते यंत्र कानाला चिकटवलेस? अशाने कानावर परिणाम होईल, अकाली बहिरेपणा येईल. झालं. आल्या आल्या अधिकार गाजवायला सुरुवात केली. आता हा धुमाकूळ किती दिवस चालणार आहे गॉड नोज. ललिता, अगं मला काय म्हणालीस का? बापरे, यांचे कान भलतेच तिखट दिसतायत. मनातलं सुद्धा ऐकू येतं की काय? नाही, मी म्हटलं एवढा मोठा काय खाऊ आणलाय? अगं, हे काय? काय झालं? लग्नात तुझे केस किती लांब, सुळसुळीत आणि सुरेख होते. अगं, नारळा एवढा आंबाडा होता आणि आता असे भुंडे कसे काय झाले? नाही म्हणजे केस कापायला माझा काही विरोध नाहीये, पण केसांची निगा राखायला तिच्याकडे वेळच नसतो. रवी, तू आम्हा सासवा सुनांच्या मध्ये पडू नकोस. हा, अगं ललिता, तुझ्यासाठी घरचं खोबरेल तेल आणलंय मी आणि दारच्या झाडाचे रिठे आणलेत. ते रिठे उकळून तू न्हायलीस ना तर तुझे केस चमकदार होतील बघ. आता माझ्याकडेच बघ ना, जन्मभर त्या पाण्याने न्हायले ना म्हणून माझे केस कसे काळे आणि चमकदार राहिलेत ते. शॅम्पू असताना हे उद्योग कोण करत बसणार? आणि तेल लावायचं, तेलकट केस घेऊन ऑफिस मध्ये? आई साहेब, ते काम माझ्याकडे लागलं बघा. मॅडमच्या डोक्यात चांगलं तेल जिरवते आणि रिटर्न न्हायला बी घालते. असं नक्की कर. वय वय, म्हणजे केसाचे खराटे व्हायचे नाही. अगं आई, तू काय काय आणलेस ते दाखवलंच नाहीस. हो, दाखवते. वनिता, जरा ती गोण उघड. वय वय, उघडते.
रवी, तुला आवडतात ना, म्हणून तुझ्यासाठी शहाळी आणली. आई अहो एवढं ओझं कशा करता वाहून आणलं? अगं आपल्या पोरांसाठी कसलं ओझं. आणि अनंताने त्या घरापासून या घरापर्यंत आणून सोडलं आणि तुमच्या वॉचमॅननी लिफ्टमधून या दारापर्यंत आणून सोडलं. त्याला इतकी घसघशी टीप मिळाली की खूप खुश झाला. आईच्या तर पाया बिया पडत होता. आई साहेब हे बेस केलं बघा. हिऱ्याचं झाडू लय मजबूत आणि पॉवरफुल आहेत बघा. आमचे दारचे माड पण इतके मजबूत आहेत की त्याचं खोबरं खाऊन आणि पाणी पिऊन आम्ही देखील मजबूत झालो आहोत बरं का. वय वय माझे मला ह्या झाडून हान हान हाणायची. तिच्या हातचा मार खाऊन मी आम्ही टंडक झाले बघा. ललिता, आणखीन बऱ्याच गोष्टी आणल्यात मी. ये इथे. ही थालीपीठाची भाजणी. मिश्र डाळी खा असं तुमचे डायटिशियन्सच सांगतात ना. पण थालीपीठ खमंग करायला खूप तेल लागतो. अगं तुझ्याकडे नॉनस्टिक पॅन नाही आहे का? त्याला कुठे फारसं तेल लागतं. आणि वड्याचं पीठ आणि हे कोकम आणलेत आणि चिंचेचे गोळे. आपल्या दारची चिंचे. यंदा काय चिंच लागली म्हणून सांगू तुला. आम्ही लहान असताना आळीतली सगळी वानरसेना त्या झाडावर हल्ला चढवायची. काय मजेचे दिवस होते ते. आणि तुला आवडतात म्हणून पोह्याचे पापड, डांगरेही आणले आणि भरपूर घरच्या भाज्या आणल्यात बघ. आई आता प्लीज आणखी वस्तू नका काढू. हा तुम्ही प्रवासाच्या दमून आला आहात. जेवून घ्या आणि झोपा. अगं असं कसं. मुख्य वस्तू तर राहिलीच. काय आता? रवी, ती पिशवी दे रे इकडे. अगं मी तुझ्यासाठी खास रेशमी साडी हातमागावर काढून आणली आहे. ही साडी नेसून कुठे जाणार आहे मी? माझ्या लग्नातल्या साड्या सुद्धा आईकडे ठेवून आले. साड्या कोण नेसतंय आता? चला आता जेवून घेऊया. वनिता, आईना त्यांची खोली दाखव. त्या फ्रेश होऊन घेतील. होय. आणि पानं मांडायला घे. वय वय चला आई साहेब. रवी, अरे आईला सांगायचं नाही का हे सगळं आणू नकोस म्हणून? आता हा घोळ कोण निसळणार? आणि हे सगळं आपण वापरणार तरी कधी? अगं तिने इतकं प्रेमाने आणलंय तर ती असेपर्यंत वापर ना. आणि मग नको असेल ते नंतर देऊन टाक कोणाकोणाला. ही एवढी शहाळी कोण सोडणार? आपल्याकडे तर साधा कोयता सुद्धा नाही. आणि त्याचा पसारा होणार तो वेगळा. तो शाळी विकणारा अण्णा येतो ना, त्याच्याकडून सोलून घेऊ. त्याला पैसे देऊ त्याबद्दल. आणि हिराचे झाडू, चिंचेचे गोळ, त्याचं काय? अगं तिनं गावची पद्धतच आहे. म्हणजे आई इकडे यायला निघाल्यावर शेजार पाजारने सुद्धा काही काही दिलं असेल माझ्यासाठी. सगळं प्रेमाने करतात ग ते. हो, पण हा प्रेमाचा पूर भरभरून वाहतोय त्याचं काय? त्याला आवर कसा घालायचा? प्रेमाच्या पुराला आवर कशाला घालायचा? वाहू द्यायचा तो. रवी, आधी हा महापूर आवरूया. तू कशाला महापूर आवरशील? ती वनिता आहे ना, ती आवरेल सगळे हे. हं? हॅलो, हा संतोष. काय काय सांगतोयस? अरे तेव्हा बरं बरं ठीक आहे, मी बघते काय करायचं. हो, ओके. काय ग? काय झालं? संतोषचा, माझ्या असिस्टंटचा फोन होता. सगळ्या डिपार्टमेंटचा फीडबॅक घेतला. तो त्याच्या लॅपटॉपमध्ये स्टोअर होता. त्याचा लॅपटॉपच बिघडलाय. त्या माहितीवर आधारित पुढचं प्रेझेंटेशन तयार करायचं होतं. 4च दिवसात CEO येणार आहेत. त्यांच्याबरोबर सिंगापूर आणि सिलॉनचे काही व्यापारी यायचे आहेत. त्यांना आमच्या प्रोडक्ट्समध्ये इंटरेस्ट आहे. तिकडे त्यांना एंटरटेन करायचं, इकडे सासूबाई घरी आल्या आहेत. कसं होणार सगळं? माय गॉड आई, ही म्हणजे लाड करण्याची हद्दच झाली. अगं खूप दिवसांनी तुम्हा मुलांना भेटते आहे ना, साहजिक थोडे लाड होणारच. आणि तू ही पानगी खाऊन बघ. आवडली तर आणखीन घे. सुखादुखाच्या गोष्टी बोलाव्यात असं फार वाटे बघ. पण प्राथमिक शाळेत शिकवता शिकवता त्याच मुली आपल्या झाल्या. आई, लावून द्या केसांना तेल. तुम्हाला कसं सांगायचं संकोच वाटला.